हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरू पै माऊली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्शोधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे गेल्या वेळेला आपलं मन स्थिर होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत आली. स्थिर मन असल्याशिवाय ज्ञान आत्मसात करता येत नाही. तर स्थिर मन असल्याशिवाय कोणतंही काम व्यवस्थित करता येत नाही. जर अस्थिर मन असेल आणि आपण काम करण्याचा प्रयत्न करत असू तर ते तितकंसं व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून स्थिर मनासाठी आपण गेल्या वेळेला श्वासावर आपल्याला कसं मनाला स्थिर करायचं आहे हे आपण काल चिंतन करत होतो. आणि हे चिंतन करत असताना प्रत्यक्ष असं का होतं असाही प्रश्न आपल्याला असला पाहिजे. आणि तो प्रश्न आपण विचारात घेण्याचा प्रयत्न करतो की मनाचा असा स्वभाव आहे आपला की आपण डोळे उघडे करून जेव्हा सगळीकडे पाहतो तर एका ठिकाणी आपण स्थिरपणे पाहत नाही. प्रत्येक ठिकाणी निरनिराळे विषय किंवा निरनिराळ्या वस्तू, निरनिराळ्या घटना तिथे सतत आपलं लक्ष असतं. म्हणून साधना करत असताना आपल्याला पहिल्यांदा डोळे बंद करा म्हणून सांगावं लागतं. कारण बाह्यांगाने आपण ज्यावेळेला हे सगळे आकार पाहतो आणि हे आकार पाहत असताना आपलं सगळं लक्ष त्या समोरच्या ज्या घडणाऱ्या घटना किंवा व्यक्ती किंवा वस्तू तिथे असतं. आणि ते असं असल्यामुळे एका जागी स्थिर नसल्यामुळे अनेक विचार आणि त्या अनेक विचाराच्या अंगाने अनेक भावना आपल्याकडे उमटत असतात. आता ह्या सगळ्यामध्येच आपण दिवसभर गुंतत असतो आणि थकून जातो. बघायला गेलं तर सकाळी उठल्यापासून आपण हेच करत असतो. सगळे निरनिराळ्या गोष्टी हे करूया, ते करूया, असं करूया, तसं करूया, यामध्येच आपण इतके अडकलेलो असतो की मनाला स्थिरत्व प्राप्त व्हायला पाहिजे इथे आपलं लक्षच नसतं. आणि त्याच्यातून जे अस्थिरपणा येतो त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याकडनं ती व्यवस्थित होत नाही. म्हणून प्रथम मन स्थिर असणं महत्त्वाचं आहे हे पहिलं लक्षात आहे. आणि स्थिर मनाला होण्यासाठी म्हणून त्याचंच आपण मनाचा हा जो स्वभाव आहे समोर जे दिसतं त्या ठिकाणी ते गुंतं. म्हणजे आता साधनेला जर 3 तास बसा म्हटलं तर अरे बापरे एवढंच वेळ कोण बसणार असा प्रश्न पडतो. पण पिक्चर बघायला 3 तास जाऊया, पैसे घेऊन पिक्चर 3 तास आपण बरोबर बघतो. का बघतो? कारण ते चलचित्रपटामध्ये निर्णय ज्या घटना घडत असतात त्या काही आवडतात, काही आवडत नाही. पण त्याच्यामध्ये आपण इतके समरस होत जातो की आपल्याला वाटतं की 3 तास कधी गेले समजत नाही. असं होतं ना. पण एखादा पिक्चर चांगला नसेल की आवडला नाही तर ते कदाचित आपल्याला वाटतं कधी संपतोय असंही होतं. म्हणून हा जो मनाचा स्वभाव आहे की जो विषय त्याच्यासमोर येईल त्या विषयात हे मन गुंतं. पण ते जास्त वेळ गुंतत नाही. परत त्याला तिथून परत दुसरीकडे जावं असं वाटतं. हा त्याचा स्वभाव चंचलपणा जो आपण म्हणतो ना की तुम्हाला म्हटलं बा एका जागी बसा, एखादी गोष्ट काय आहे ते बघत बसा तर तसंही होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांची जी गोष्ट सांगितली जाते ती एका ठिकाणी काही मजूर कडक उन्हामध्ये बांधकाम करत होते. तर तुकाराम महाराजांना त्याची दया आली. तर म्हणाले ह्या बिचारांना एवढं हे करण्यापेक्षा मी त्यांना नामस्मरण करायला घेतो म्हटलं.
तरी त्याला सांगितलं तुम्हाला किती पगार मिळतो, त्यावेळेला काहीतरी आत्ताच्या प्रमाणे पण त्यावेळेस जो काय 1 आणा वगैरे काहीतरी पगार मिळत होता. तर तो म्हणतो मी तुम्हाला 2 आणे देतो. तर ते एकदम खुश झालं. 1 आण्याच्या 2 आणे म्हणतो कोणाला नको. मग मी सांगतो ते काम करायला येतो. हां करू ना म्हणा, चला घरी चला म्हटलं. त्यांना घेऊन आपल्या खोलीवर घेऊन म्हणजे आपल्या झोपडीमध्ये घेऊन आले घरामध्ये. आणि दोघांना समोरासमोर तिघं होते. समोरासमोर बसा, लाईनीने बसायला जाईल आणि विठ्ठल 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 म्हणायला जाईल. तर म्हटलं सोपं आहे विठ्ठल विठ्ठल म्हणायला आणि वरती डबल पगार मिळणार दिवसाचा. समोर बसले आणि सुरुवातीला बसले तुकाराम महाराज पण होते आणि म्हणाले तर आता विठ्ठल 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 नाम जप सुरू झाला. थोड्या वेळाने तुकाराम महाराज मी आता बाजारात जाऊन येतो, तुम्ही हे म्हणत राहायचं मी परत येईपर्यंत. तेव्हा हो आम्ही म्हणतो. आता आम्ही म्हणतो असं म्हटले आणि ते बसले. थोडा वेळ झाल्यानंतर एकाने हळू डोळे उघडे बघितले. डोळे उघडे बघितले सगळे, तर दुसरं पण डोळे उघडे करून बघत. तो काय करतो तर जाऊया म्हणाले. कारण किती वेळ ते ना विठ्ठल विठ्ठल करत बसणार. त्यामुळे 2 आणे नाही ते पण आपलं ते काम चालू तिथे 1 आण्याचं काम करायला जाऊन बसले. तुकाराम महाराजांचं पण हे सगळं काम बघा काय झालं तुम्हाला इतकं 2 आण्यांनी देतो म्हटलं तर तुम्ही काय नको म्हटलं तुम्ही सर आमचं हे काम बरं आहे. कारण एका जागी स्थिर राहत नाही मन आपलं आणि नामस्मरणाकडे स्थिर राहणं तर आणखीन कठीण. आणि म्हणून इथे मनाचा हा चंचलपणा लक्षात घेतल्यानंतर आपण त्याला श्वासाकडे पाहायला घेऊन जातो. श्वासाकडे का पाहायला घेऊन जातो? कारण डोळे बंद केल्यानंतर बाहेरचे विषय काही दिसत नसतात. दृश्य जगतापासून आपण लांब असतो. पण आपल्या मनाला श्वासाकडे वळत. इकडे तिकडे जाऊ नको, फक्त श्वास पहा. आणि श्वास पहा म्हटल्यानंतर श्वास येतो आणि जातोय, ही हालचाल तिथे आहे. आणि ती हालचाल डोळे बंद असल्यामुळे बाहेरचं काही दिसत नाही. पण श्वास येतो जातो ही हालचाल आपल्या नाकपुडीमध्ये जी होते स्पर्श, तिथे आपलं सगळं लक्ष द्यायला आपण सांगतो. पण तिथे परत मनाची एक सवय असतेच की एका जागी स्थिर राहायचं नाही. आणि त्यामुळे मन तिथे परत आतून विचार यायला लागतात. कधी बघा जरा डोळे बंद केले गप्प निर्विचार झाला असं ते होत नाही. दृश्य जगत संपलं की विचार जगत सुरू होतं. म्हणजे मनामध्ये विचार कसला तरी यायला लागतो आणि त्या विचारात आपण वाहत जातो. म्हणून त्यांना विचारापासून परत मनाला अलिप्त करण्यासाठी आपण सांगतो की बाबा विचार आले तरी विचारांकडे लक्ष द्यायचं नाही, लक्ष द्यायचं फक्त श्वासाकडे. आणि म्हणून श्वासाकडे जितकं आपण लक्ष द्यायला लागतो हळूहळू हा जो मनाचा स्वभाव आहे विचार करण्याचा, सुरुवातीला खूप विचार येतात आणि येतीलच. विचार येत नाही असं कधी होऊ शकत नाही. कधी कधी काही लोकांना आपल्याकडे विचारायचं हे कळत नाही, गुंतत जातं, तेवढंच कळतं. काही लोकांना कळतं विचार आले. पण जर आपण नुसतं श्वासाकडे पाहायला लागलो हे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. लक्षात ठेवा, एकदम पूर्ण नाहीशी होणार नाही, अजिबात विचार येणार नाहीत. अशी अवस्था ज्यावेळेला येते तर माणूस गाढ झोपी जातो. झोप येते ती कधी झोप येते? विचार संपूर्ण थांबल्यानंतर. विचार एक जरी विचार असेल तरी झोप येणार नाही. पण ज्यावेळेला विचार आपोआप येण्याची जी प्रोसेस आहे आपल्याकडे, स्फुरण आहे. विचार म्हणजे आपल्या मनाचं स्फुरण आहे, लक्षात ठेवायचं. ते स्फुरत राहणं हा त्याचा स्वभाव आहे. पण जसं जसं आपण फक्त श्वासाकडेच पाहत बसलो आणि दुसरं म्हणजे श्वासाकडे पाहिल्यानंतर त्याचा रंग दिसत नाही, गंध दिसत नाही किंवा काही कळत नाही. आणि त्यामुळे त्या श्वासाबद्दल काही विचार येतच नाही, कारण त्याच्याबद्दल काही आपल्याला समजत नाही. आणि नसल्यामुळे त्या श्वासाबद्दल विचार येत नाही. इतर वेळेस दृश्याकडे पाहताना दृश्यांबद्दल आपण विचार करतो की आपण लाल रंग आहे, निळा रंग आहे, पांढरा रंग आहे, समजा रंगाच्या बाबतीत विचार करतो, काहीतरी दिसतं तिथे विचार करतो. पण श्वासाकडे पाहताना असला कसलाच विचार येत नाही. तिसरी गोष्ट अशी असते की जेव्हा हे विचार जसजसे कमी कमी होत जातात तसं मनाच्या ठिकाणी निवांतपणा यायला लागतो. लक्षात ठेवा की मन शांत शांत व्हायला लागतं. हळूहळू, पटकन होणार नाही. अशा वेळेला बऱ्याच वेळेला काही लोकांना झोप लागते. एक झोप लागते आणि दुसरी एक अवस्था असते ती निर्भान अवस्था असते. निर्भान अवस्थेत झोप नसते पण जाणण्याची
म्हणजे जाणीवपूर्वक जाणण्याची जी अवस्था आहे ती बदलते आणि आपण नेणिवे जातो. त्या दोन अवस्था होतात. तिसरी अवस्था म्हणजे आपण तिथेही जागे असतो. तिच्यामध्ये श्वास येतोय जातोय, श्वास येतोय, जागेपणाने पाहत राहायचं. म्हणून जागेपणाने पाहत राहणं इथे जास्त जोर आपल्याला देतं. अर्थात झोप येते हे आपल्या हातात नाही, नेणे जाणं हे आपल्या हातात नाही आहे, पण जागं राहणं हे आपल्या हातात आहे. पण जागं राहणं म्हणजे काय, जराशी अशी झोप येते किंवा नेणे होतं तिथे हळूवारपणे परत डोळे उघडे करायचे असतात. कधी कधी काय होतं, झोप जवळ आली येते असं वाटलं की काय करायचं, हळूहळू डोळे उघडे करायचे आणि परत बंद करायचे आणि परत श्वासाकडे बघायचं. ही जर प्रोसेस आपल्याला कळायला लागली तर हळूहळू आपल्याकडे जागरूकता वाढत जाते. आणि जागरूकता वाढत असताना मन स्थिर व्हायला लागतं. म्हणजे मनाला जे स्थिर करण्याचं आहे, जागेपणे स्थिर होणं. म्हणजे एखाद्या वस्तूकडे पाहत आला तर पाहताना डोळे उघडे करून पण ती सवय लावता आली पाहिजे. नुसतं पाहायचं, त्या वस्तूबद्दल पण विचार करायचा नाही, कसाच विचार करायचा, नुसतं पाहणं आपल्याला जमलं पाहिजे. आणि हे जेव्हा पाहणं जमायला लागतं तेव्हा मन स्थिर होतं. जोपर्यंत कधी तुम्ही आता ज्यावेळेला आपण बघतो सगळं पाहायला जातो, तो सगळ्या बाबतीत पाहताना त्याचं अवलोकन करताना आपल्या मनामध्ये विचाराच्या अंगाने काही चिंतन सुरू होतं प्रत्येक वेळेला. पण केवळ पाहणं ही जी अवस्था आहे तिथे कसलीही प्रतिक्रिया नसते किंवा समोरून येणाऱ्या वस्तूचं ज्ञानाच्या अंगाने कसलंही ग्रहण नसतं. तर हे जे मन असतं ते मन स्वतःला अनुभवायला लागतं, बाहेर अनुभवत असतं. त्याऐवजी मनाला अनुभवायला लागतं. मनाला अनुभवणं म्हणजे काय, काही दिसत काहीच नाही. लक्षात ठेवा, दिसत काही नाही. पाहायचं म्हणजे काय दिसण्यासाठी नाही. इथे मनाला शांत करणं किंवा मनाला स्थिर करणं हीच प्रोसेस पहिली जमली पाहिजे. ती एकदा जमली की तिच्या पुढची स्टेपला जावं लागतं. म्हणून पहिल्यांदा श्वासाकडे पाहून मनाला स्थिर करणं हा सोपा मार्ग आहे बघायला गेलं तर. इतर मार्गामध्ये तुम्ही म्हणाल आता काही ठिकाणी एखादी वस्तू समोर ठेवतात किंवा काही दिवा ठेवतात तर दिव्याकडे पाहत बसा म्हणतात. पण दिव्याकडे पाहताना ते मन स्थिर होईल असं होऊ शकत नाही. डोळे उघडे असल्यामुळे बऱ्याच वेळा पटकन इकडे लक्ष जातं, तिकडे लक्ष जातं. निश्चयपूर्वक केलं तर ते जमू शकतं. पण त्याच्या अगोदर सगळ्यात सोपं म्हणजे डोळे बंद करून श्वासाकडे पाहणं. आणि श्वासाकडे पाहता पाहता आपल्या मनाला मनाने जाणणं, मनाला मनाने जाणणं, ही प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची. की जेव्हा मन मनाला जाणायला लागतं तर तिथे दुसरं काही नसतं, केवळ असणेपणाचं अस्तित्व आपण अनुभवत असतो. म्हणजे मनाचं अस्तित्व कसं आहे हे आपल्याला तिथे म्हणजे त्या मनालाच कळतं. तिथे शांत अवस्था असते म्हणून ते शांती स्वरूप आहे म्हणतो आपण. तर तिथे दुसरं काही रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही. केवळ असणेपण हा जो बोध आहे ते असणेपण आपण जेव्हा अनुभवायला लागतो त्या असणेपण म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व ते आपण अनुभवत असतो. इथे स्थिरता आली तर आपल्याला त्याच्या पुढच्या स्टेप्स आहेत की त्या मनाने मनाला अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. मन ज्या मनाला अनुभवण्याच्या प्रयत्नामध्ये तिथेच स्वरूपाची अनुभूती म्हणतात. म्हणजे ती स्थिती म्हणजे शांती स्वरूप. जागे आहोत हे आपल्याला कळतं पण काही आपण करत नाही, काही त्याच्याबद्दल विचार नाही, अशी एक अवस्था येते. आणि ती अवस्था असते म्हणजे ते आपल्या स्वतःचं प्रत्येकाच्या मनाचं अस्तित्व आहे. आपल्या अस्तित्वाचा तो बोध आहे. लक्षात ठेवायचं, आपण आपल्या अस्तित्वाचा जो बोध घेतो तो म्हणजे आपल्या शरीराच्या द्वारे घेत असतो. स्वतःचा म्हणजे मी आहे असं जे आपण अस्तित्वाचा बोध घेतो तो आपण शरीराच्या द्वारे घेतो. म्हणजे शरीर आहे म्हणून मी आहे हे लक्षात ठेवायचं. पण शरीर आहे तोपर्यंत मी आहे म्हणतो. मग शरीर गेल्यावर काय करशील, आहेस की नाही, इथे भीती वाटते. कळलं ना. तर शरीराशिवाय हा मी आहे हे कळलं पाहिजे. आणि तो अनुभव आपल्याला ह्या श्वासस्मरणाच्या मध्ये जेव्हा मन स्थिर होतं, शांत होतं, तेव्हा शरीराशिवाय मी आहे हे कळतं. आणि हे आपलं शुद्ध अस्तित्व आपल्याला कळलं पाहिजे. शुद्ध अस्तित्व म्हणतात. आणि हे शुद्ध अस्तित्व अनुभवण्यासाठी त्याचं वर्णन करता येत नाही परत. बाबा ते आहे ते असं आहे तसं नाही.
पण एक खूण म्हणजे शांत वाटणं, तिथे कोणताही विचार नाही येणं, पण अस्तित्व आपण अनुभवत आहोत ही अनुभूती आपल्याला यायला लागते. आणि तिथे कसलेही विचार नसतात, शरीराचंही तिथे भान नसतं, पण आपण आहोत ही अनुभूती तिथे असते. आणि ही अनुभूती आपल्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा मनाला स्थैर्य प्राप्त होतं. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी मनाला त्याच्या मुळाकडे वळवलं पाहिजे असं जे सांगितलं जातं. कारण मनाला स्थिर करणं म्हणजे सर्व विषयांपासून अलिप्त करून मनाला त्याच्या मुळाकडे नेता आलं पाहिजे. आणि त्या मुळाकडे नेणं म्हणजे मनाचं मूळ म्हणजे स्वरूप, आणि त्या स्वरूपाकडे आपण मनाला वळवणं, आपण आपल्याला स्वरूपाकडे वळवणं म्हणजे अनुभव घेत राहणं, ही स्थिती आपल्याला जमली पाहिजे. आणि ही स्थिती करण्यासाठी हा सगळा अभ्यास आपण करत आहोत. कारण त्या अवस्थेमध्ये मनाची शक्ती वाढते, लक्षात ठेवा. मनाची प्रगल्भता वाढते, मनाचे ग्रहण करण्याची कुवत वाढते. आणि त्याच्यातून आपलं मन डोळे उघडे केल्यानंतर जसं जास्तीत जास्त अभ्यास व्हायला लागला तर मन सहजपणे स्थिरपणाने आपण पाहायला लागतो. कारण त्यात तिथे घेतलेला अनुभव मनाला तिथे स्थिर राहण्याचा अभ्यास त्याचा व्हायला लागतो. पण ते रोज केलं पाहिजे, एकदा करून ते होत नाही. ज्याला जितकं जमतं तितकं त्याने ती वेळ साधता आली पाहिजे. म्हणून आपल्याला ही वेळ कधी साधता येईल ज्याच्यासाठी समजा ते सकाळी लवकर उठलं तर ती जमते चांगली, कारण सकाळी मन अगदी शांतता असते. इतर वेळेला जरा शांतता नसेल तर ते मग त्रासदायक होईल. म्हणून जिथे शांत अशी अवस्था असली पाहिजे तिथं कोणी आपल्याला येऊन मुद्दावून उठवता कामा नये. अशाच अंगाने आपण या सगळ्या गोष्टी जमवून घेतल्या पाहिजेत. म्हणून आधी व्यवस्थित एका जागी जिथे बसायचं तिथं बाकीच्यांना सांगून ठेवायचं असतं की मला एवढा मी उठल्याशिवाय तुम्ही उठवायला येऊ नका. म्हणजे इथे आता ही अवस्था आता हे करता करता कोणाला अगदी 5-10 मिनिटात हे जमेल, तर कोणाकोणाला तासभर केलं तरी जमणार नाही. पण त्यांनी ते करत राहिलं पाहिजे. कारण मन कधी ते पटकन ॲक्सेप्ट करतं आणि मन कधी आता हे मन ॲक्सेप्ट कधी करतं म्हणजे इथे अंतर्मन आपलं असतं. ते अंतर्मन जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मनाला स्थिरता प्राप्त होत नाही. कारण शेवटी अंतर्मन आपल्या मनाला सगळ्या बाजूला वळवत असतं. अंतर्मनाच्या ठिकाणी जशा भावना आहेत, धारणा आहेत, विचार आहेत, त्याप्रमाणे आपण बहिर्मन म्हणून आपण जे बघत असतो सगळे जाणीवपूर्वक ते त्याच्या अधिष्ठानावर बघत असतो. म्हणून ह्या सगळ्या अंतर्मनाचं परत स्फुरण कसं असतं, बाहेर जे आपण बघतो ते बहिर्मनाचं अंतर्मन केलं की अंतर्मन परत विचाराच्या अंगाने स्फुरायला लागतं. अशी आपल्याकडे सतत स्थिती असते. म्हणून बहिर्मनाचं कार्य बाह्यांगाने फक्त श्वासावर जेव्हा स्थिर केलं जातं तेव्हा अंतर्मनामध्ये येणारे आधी विचार भरपूर येतील, पण नंतर कसलंही ज्ञान आतमध्ये जात नसल्यामुळे, काही संवेदना जात नसल्यामुळे अंतर्मन आपोआप शांत होतं. म्हणजे खरं आप शांत होते ते अंतर्मन शांत होतं. बाह्यांगाने मन एका जागी जसं श्वासावर स्थिर व्हायला लागतं तसं अंतर्मनामध्ये तिथे स्थिरता प्राप्त होते, अंतर्मन शांत होतं. आणि त्यावेळेला आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने शांती अनुभवता येते किंवा तिथे कधी व्हायब्रेशन्स अनुभवता येतात. असे निराळे अनुभव प्रत्येकाला त्याच्या मनाच्या अवस्थेप्रमाणे प्राप्त होत असतात. पण त्याच्यातून मन स्थिर होतं हे पहिलं लक्षात होतं. ह्या सगळ्यातून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे, मनाला स्थिर करता आलं पाहिजे. कोणती परिस्थिती कशी येऊ, स्थिर मनाने जोपर्यंत त्या परिस्थितीला आपण तोंड देत नाही, अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, आवडणारी असो किंवा न आवडणारी असो, जोपर्यंत आपण तिथे स्थिर मनाने पाहता येणार नाही तोपर्यंत आपलं हे अंतर्मन कधी स्थिर राहणार नाही. ते आतून काहीतरी खळबळ करत असतं. साधी गोष्ट आहे, गाढ झोपेत आल्यानंतर परत आपण स्वप्नावस्थेत का जातो, कारण अंतर्मनाला काहीतरी करावंसं वाटतं. जसं एकदम लहान मुलाला किंवा मोठ्या माणसाला जरा गपचूप काहीतरी खावंसं वाटतं की नाही, चला हे खाऊया ते खाऊया, काहीच खायचं ना, भूक नसली तरी पण सगळ्याला आवडतं ना काही लोकांना. तसं या अंतर्मनाला विचार सगळ्याला आवडतं. त्याचा तोच विचार आणि तेच बाहेर रवण करतं. जी म्हैस रवण करतात ना, तसं आतले विचार परत बाहेर येऊन त्याच्या ठिकाणी आपलं मन त्या विचारात इतकं गुंतत जातं आणि त्या गुंतलेल्यामुळे
तिथे मनाला अस्थिरता प्राप्त होत असते. म्हणून हा जो उपाय आहे, हा उपाय प्रत्येकासाठी, आणि तो काही कठीण आहे असंही नाही. बाकीच्या गोष्टी एक वेळ कठीण असतील, पण ही प्रक्रिया जेव्हा ज्या एखाद्याला जमेल ती एवढंच आहे की निश्चयपूर्वक बसलं पाहिजे एका जागी. सगळी कामं वगैरे आटपून किंवा सकाळी लवकर उठून त्या पद्धतीने ते बसलं पाहिजे. आणि तिथे ही प्रोसेस आपल्याला पुन्हा पुन्हा करावी लागते. मग ती अर्धा तास असेल, पाऊण तास असेल, एक तास, ज्याचं त्याची सवय लागेल तसं तिथे आपोआप बसता येतं. आणि मग त्यानंतर मग जे ज्याला त्याच्यात गोडी लागते त्याला ती शांतीचा आनंद चाखता येतो. लक्षात घ्या, तिथे मन अत्यंत स्थिर राहतं, शांत राहतं, आणि त्यामुळे त्या मनाला शक्ती प्राप्त होते, मनामध्ये उत्साह निर्माण होतो. आणि डोळे उघडे केल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी पाहायची आहे, त्याच्या ठिकाणी कसं आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे हे सहजपणे जमायला लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जमल्या तर आपल्याला जीवनामध्ये अगदी प्रत्येक गोष्टीला उत्तर प्राप्त होतं. म्हणजे असं काही समस्या असतील, समस्यांना तोंड देण्यासाठी स्थिर मन लागतं. समस्या नाहीत आणि मग आपल्याला त्याचं तरी म्हणून स्थिर मन राहील का, नसेल तर तिथे माणसाला समस्या येतातच. म्हणजे काही लोकांचा प्रश्न असा असतो बऱ्याच वेळेला, हे असं करता करता ते कुठे गेले कळत नाही, म्हणजे त्याला म्हणतात नेणीवेत गेले आपण म्हणतो. मग ते बरोबर का चूक असं असतं. पण काही वेळा ते करताना ते नेणीवेत जात नाही. जागा अरे मग आपण आज गेलो कसे नाही नेणीवेत, म्हणून पण प्रश्न पडतो. जे आहे ते स्वीकारा, जसं आहे तसं स्वीकारायचं. आणि त्या स्वीकारण्याच्या अवस्थेमध्ये फक्त मन स्थिर झालं पाहिजे. हे पहिला गोल लक्षात ठेवायचा की आपल्याला पहिलं म्हणजे कसलाही विचार न येता आपल्याला राहता आलं पाहिजे. विचार येतात, विचार करणं हा वेगळा प्रकार, आणि आतून विचार येणं हा दुसरा प्रकार. डोळे बंद केले आणि एका जागी स्थिर बसले की विचार करण्याची प्रोसेस पहिली थांबते, पण आतून विचार येण्याची प्रोसेस वाढते. पण ती वाढली तरी काही काळासाठी वाढेल, आणि काही काळानंतर परत जसे विचार एका टिप्प्याला गेले की परत कमी 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 होत जातात, आणि मन स्थिर होतं आणि शांत होतं. आणि म्हणून हा अभ्यास आपल्याला मुद्दावर आपण पुन्हा पुन्हा याच्यावर का जोर देतो आहोत की हे केल्याशिवाय आपल्याला स्थिर मनाने पाहता येणार नाही. हे पहिलं की आपल्याला स्थिर मन प्राप्त करून घेणं ही पहिली मुख्य गोष्ट आपल्याला कळली पाहिजे आपल्या जीवनाची. की जोपर्यंत स्थिर मन राहत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी काही समजत नाही. शब्दाने आपण किती सांगितलं, प्रवचनातून किती बोध दिला, तरी जोपर्यंत प्रत्यक्ष कृती आपण करत नाही तोपर्यंत ती आपल्या जीवनात उतरणार नाही. प्रत्यक्ष कृती ते ज्ञान उतरणार नाही. आणि म्हणून आपल्याला हा अभ्यास पुन्हा पुन्हा करायचा आहे. पुन्हा पुन्हा आपण त्यासाठी जोर देतो आहोत, कारण प्रत्येकाने ते घरी केलं पाहिजे. केल्यानंतरच ते होणार. मग अर्धा तास, पाऊण तास, एक तास, दीड तास अशी ती अवस्था वाढत वाढत जाते. पण तुम्हाला तेवढा वेळ किती आहे त्याप्रमाणे ते करावं. आणि ते कसं म्हणजे काही वेळेला सकाळी बसायचं का रात्री झोपायच्या अगोदर बसून झोपायच्या अगोदर ते करावं, मग झोपी जावं. तर बसून बसून करता करता झोपी गेला तरी चालतं, पण ती अवस्था आपल्याला साध्य करायची हे पहिलं लक्षात. म्हणून स्थिर मन झालंच पाहिजे, आणि त्यासाठी हा सगळा अभ्यास आपण करतो आहोत. आणि त्याच्यातूनच आपल्याला खरं ज्ञानाची, ज्याला आपण म्हणतो की आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान, हे मोठे मोठे शब्द आहेत तसे, त्याचे जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला पहिली अवस्था म्हणजे मन स्थिर करणं. आणि स्थिर मनाने प्रत्येक गोष्टीकडे पाहता आलं पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये सामोरं जावं लागतं. तिथे कोणती गोष्टी भीती किंवा काही राहत नाही. तर त्याच्यातून आपण पुढची वाईट समस्या आले किंवा प्रतिकूल गोष्टी असतील तर त्यातून आपण पार होऊ शकतो आणि परत जीवनाकडे आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून हा सगळा अभ्यास पुन्हा पुन्हा आपल्याला करायचा आहे. पुन्हा पुन्हा आपण त्याच्यावर जोर देतो आहोत. आणि पुन्हा पुन्हा सगळ्यांनी एक सांगावं की वाजायला तर आम्हाला आता माहिती आहे, आम्ही करतो सगळं. कळलं? सगळेजण तुम्ही करत नाहीत म्हणून सांगावं लागतं, कारण इथे करता आणि मग आठवड्याभर कोणाला आठवण पण नाही राहत काय करायचं. त्यावर म्हणून म्हटलं जरा प्रत्येकाने लक्षात घ्या आणि प्रत्येकाचं हित आहे त्याच्यात.
जोपर्यंत मनाला स्थिरता प्राप्त होत नाही तेव्हा तोपर्यंत जीवनातलं सत्य अनुभवता येणार नाही. मग आता पुन्हा आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडा. श्वास घेताना आणि सोडताना जरासं घशातून घेतलं तर श्वासावर नियंत्रण करता येतं. दीर्घ घेतला तर चांगला कळतो. हळूवारपणे तसाच श्वास सोडायचा हे कळतं. ते आपोआप जमतं घशातून घेतल्यावर. श्वास घ्या आणि श्वास सोडा हळूवार. संपूर्ण लक्ष श्वासाकडे असतं. श्वास येतोय कळतं, श्वास बाहेर पडतोय तेही कळतं. लक्षात घ्या. घाई कसली करायची नाही. भरभर श्वास घ्यायचा नाही. जितका हळूवारपणे घेता येईल तितका हळूवारपणे घ्या. श्वास येतोय, श्वास जातो. पाहत राहा. श्वास येतोय आणि श्वास जातो. पाहत राहा. नाकपुडीतून श्वास आत जातोय फुफ्फुसापर्यंत. तेव्हा छातीची हालचालही आपल्या लक्षात येते. पोटाची हालचाल लक्षात येते. श्वास येतोय आणि श्वास जातोय त्याप्रमाणे ही हालचाल इथे चालू आहे. श्वास येतोय आणि श्वास जातोय हे आपलं लक्षात येतं. फक्त श्वासाकडे सगळे लक्ष असू द्या. हळूहळू श्वास नॉर्मल होत राहील. तर नॉर्मल श्वासोच्छवास जो चाललेला आहे तिथे लक्ष असू द्या. श्वास येतोय आणि जातोय सहज सहज येतोय आणि सहज बाहेर पडतोय तिथे लक्ष असू द्या. फक्त श्वासाकडे लक्ष असू द्या.
फक्त श्वास पाहायचा आहे. आतून येणाऱ्या विचारांकडे जरासुद्धा लक्ष द्यायचं नाही. आलेले जरी कळले तरी ते पाहायचं नाही. श्वास, फक्त श्वासाकडे लक्ष.